गुलाब पाकळ्या. नको रे काना नको, सगळ्या जळतील माझ्या. बासरीचे सूर, मनमोहक गालीच्या, प्रियेचे स्वागत करायची पद्धत एकदम निराळी. घनश्याम, मनमोहन, मुरलीधर, एवढं प्रेम करतोस माझ्यावर? मी आधीच बोलले आहे रे तुझ्यावर. तुझं लाजणं मुरडणं झालं असेल तर जा जाऊन भेट, नाहीतर आम्ही तुझ्या कानाला चोरून घेऊन जाऊ. काय ग? काना, काय सांगू तुला, माझं मन आता कशातच रमत नाहीये. ते सतत तुझ्या मागे धावत असतं. तुझे बासुरीचे सूर माझ्या कानी आले की माझं मी राहतच नाही. तुझे मनमोहक रूप माझ्या डोळ्यासमोरून हटतच नाहीये. कान्हा, माझ्या या सख्या ना खूप नटखट आहेत. सतत माझी मस्करी करत असतात. तू त्यांना का आवडत नाहीस? राधिके, भेटला का ग कान्हा तुला? हो. हा काय कान्हा? काय ग, बघ एकदा खात्री करून घे तुझ्या कानाची. अगं हो, हा काय कान्हा? सखींनो, का ग माझी अशी मस्करी करता? अगं राधिके, आम्ही कोण आहोत? मागील जन्माचे पुण्य आता फळाला आले आहे, म्हणून आम्हाला कान्हाची साथ लागते, त्याचा सहवास लागतोय. आम्ही कान्हाची करतो ती भक्ती आहे. भक्त आणि देव यामधील भक्तिरूपी प्रेम आहे कान्हा. अगं राधिके, कान्हा फक्त तुझाच आहे ग, आणि त्याचं प्रेम फक्त तुझ्यावरच आहे. आता तू आमची सखी, मग आम्ही तुलाच त्रास देणार ना? हो ग राधे. बरं, मला पुन्हा असा त्रास देऊ नका हा. चालेल. चला. कान्हा, ही मंजूळ बासरी का बंद केलीस? अगं राधे, तू आलीस म्हणून ही बासरी बंद केली. या बासरीच्या सुरांनी तुला भेटीचा निरोप दिला. पण कान्हा, तू तर बासरी वाजवताना अगदी तल्लीन होऊन जातोस. अखंड ब्रह्मांड तुझ्या बासरीच्या सुरात मंत्रमुग्ध होतं. मग तुला कसं कळलं मी तुझ्यापाशी आले ते? अगं राधे, तू आलीस हे तुझ्या या बांगड्याने सांगितले. राधे, तू आलीस हे तुझ्या या पायातल्या पैंजणाने सांगितले. राधे, तू आलीस हे तुझ्या या केसात मारलेल्या गजरेच्या सुगंधाने सांगितले. तू आलीस हे तुझ्या हृदयाच्या स्पंदनाने सांगितले, ज्याची तार ही माझ्या हृदयाशी जोडली आहे. कान्हा, तुझे बोल पण किती संमोहित करतात रे. हो कान्हा, तुझ्या बासरीचे सूर ऐकताच आम्ही साऱ्या गोपिका देहभान विसरून जातो. हो कान्हा, तू तर अखंड वृंदावनात, हवेत, उन्हात, गारव्यात साचला आहेस. कान्हा, तुझ्या बासरीच्या सुरांची तार आमच्या हृदयाची धडधड वाढवते. खरं आहे कान्हा, तुझे बासरीचे सूर थांबू नये असंच वाटतं. तुझ्या बासरीच्या सुरांमुळे अखंड वृंदावन डोळायला लागतं. कशाचं काहीच भान राहत नाही. हो कान्हा, तुझे बासरीचे सूर कानी पडले की आमची पावले जिथल्या तिथेच थांबतात. असं वाटतं की हे सूर सतत कानी पडले पाहिजे. बस करा हा, बस. सखींनो, बस चला बासरी पुराण. कान्हाचं दर्शन झालं ना, अद्भुत मनशांती मिळाली. मग आता आपल्याला बाजाराला जायचंय ना? चला.
तुझ्या या रासलीला काय संपणारच नाहीत ना रे. दादा तू केव्हा आलास? अरे इथे तेव्हाच आलेलो जेव्हा तू त्या गोपिकांच्या गरड्यात बसला होतास. अरे त्यांचं ते बासुरी पुराण वाह वाह. अरे किती भोळ्याला येते या गोपिका. बासुरीच्या सुरात गुंतून ठेवतोस आणि त्यांचा दैदूत सोडतोस. अरे हा सारा गोकुळ तुला चोर म्हणून बघतात रे काना. दादा जर हे अखंड गोकुल आणि वृंदावन
मला चोर म्हणून बघत असलं तरी ते माझ्यावर तितकंच प्रेम करतात जितकं यशोदामाई आणि नंदबाबा करतात. पण काना, पुढील होणारा हा वियोग दादाला सहन होईल का रे? तू तिला आताच का नाही सांगत की हे मिलन शक्य नाही? नक्कीच सांगेन दादा, पण ती योग्य वेळ आल्यावर. काना, ही योग्य वेळ आता जवळ येत चालली आहे. मथुरा नरेश कौस, मगध नरेश जरासंध हे आता अश्वमेध यज्ञ करून एक होत आहे. आणि जरासंधाचा सामना आपण दोघेही नाही करू शकत, हे तुला माहिती आहे. तुझं म्हणणं बरोबर आहे दादा. आपल्याला एक कर्तव्य पार पाडावेच लागते. पण अजूनही ती वेळ आली नाही. मनावर नियंत्रण ठेवून भावना ताब्यात ठेवणे महत्वाचे. पण म्हणजे मी काही समजलं नाही का ना? दादा, अरे तू नको एवढा विचार करू. मामाश्री कंस हे सध्या मगध देशात आहेत आणि इथे मधुरेचं राजसिंहासन खाली आहे. आपण एक काम करू, आपण मथुरा शांत करू. पण हे कसे काय? मथुरेला जाणारं गोकुलातलं दही दूध दोण्याचा व्यापारच बंद करू. मथुरा ही आपोआप अशांत होईल. तू काय बोलतोस काना? मला काहीच कळायला नाही. अरे कळलंच दादा तुला. मला सांग, आपल्या सवंगडी कुठे गेले? हे बरं आहे, ते तर असतील वृंदावनात खेळत. चल मग आपण पण तिकडेच जाऊ. तुझ्या साऱ्या प्रश्नाची उत्तरं तुला तिथेच मिळतील. चल दादा. चल. धन्यवाद अक्षय भाऊ. ऋषिकांकडून आलेला आम्हाला पारदर्शक या कपिला या. ही काय गेली तरी कुठं? आता वरच्या अंगाला करत होती. या कुठे आहेस का कपिला? आता कुठं आणि कसं शोधू हिला? आता मला वाटतं माझ्या त्याने काही भेटायची नाही. माझ्या जोडीचा पेंद्या बाकड्याला आवाज देऊन बघतो. पेंद्या, अरे पेंद्या, पेंद्या, अरे पेंद्या. हा वासाला हू काय करतो? अरे पेंद्या, अरे पेंद्या. अरे काय झाला काय तुला? अरे हेल्पॉटच कुठे इकडे ये. तुला काय करायचं? हेल्पटीने काय पण कर. तुला काय करायचं आहे? अरे लवकर ये बाबा. कशाला येऊ गेलं सांग मला आधी. अरे माझी गाय हरवले म्हणून तिला शोधायचं आहे. झाला आला माझ्यावर. येता वासात पडली तुझ्यावरती पण ती. आम्ही किसनाच सवंगडी, आम्हाला कुणाची हाय काय भीती. आम्ही किसनाच सवंगडी, आम्हाला कुणाची हाय काय भीती. इथला कारभार आमच्या हाती, आम्ही हाव गोकुळचा महारथी. इथला कारभार आमच्या हाती, आम्ही हाव गोकुळचा महारथी. कारभार आमच्या हाती, आम्ही हाव गोकुळचा महारथी. इथला कारभार आमच्या हाती, आम्ही हाव गोकुळचा महारथी. कारभार आमच्या हाती, आम्ही हाव गोकुळचा महारथी. इथला कारभार आमच्या हाती, आम्ही हाव गोकुळचा महारथी.
या समाजाची केली या माती आणि बाई लावली साडेसाठी इथला कारभार आमच्या हाती आम्ही आहो गोकुळचा महारथी इथला कारभार आमच्या हाती आम्ही आहो गोकुळचा महारथी कारभार आमच्या हाती आम्ही आहो गोकुळचा महारथी इथला कारभार आमच्या हाती आम्ही आहो गोकुळचा महारथी कृष्णाचा सवंगडी आम्हाला कोणाची आहे काय भीती आम्ही कृष्णाचा सवंगडी आम्हाला कोणाची आहे काय भीती इथला कारभार आमच्या हाती आम्ही आहो गोकुळचा महारथी इथला कारभार आमच्या हाती आम्ही आहो गोकुळचा महारथी कारभार आमच्या हाती आम्ही आहो गोकुळचा इथला कारभार आमच्या हाती आम्ही आहो गोकुळचा महारथी इथला कारभार आमच्या हाती आम्ही आहो गोकुळचा महारथी इथला कारभार आमच्या हाती आम्ही आहो गोकुळचा महारथी काय रे काय मागे काय केला काय नाही केलं आम्ही घाटाचा घाव ना केला वसाड्यांनो. भावने गेला कुठं ते खायला बघतोय कुठं आहे ना तुमचा काय करू मी काय अरे गाय वगैरे उधळली तिकडे उचलली काय आणि तू आवाज लागलो कसा बोललीस रे आणि मी ऊ करताय ऊ मला काय बोलतो उलटा हा तू ऊ नको करू का पुपू करू काय मला होलवले नाही ते काय आणि आमच्या अरे होय 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 आम्ही सांगताय त्याला काहीतरी अरे वसाड्यांनो ऐकाल मी काय बोलतोय अरे आपली गाई वासरी उधळली बघा तिकडे जाऊन. आम्ही बघितली तिला उचलली काय माहिती हा अरे पेंदा तो ठीक आहे हा कोण आहे ए, अरे अरे हा माझा काला काय अरे हा माझा वाकड्या सवंगडी आहे वाकड्या सवंगडी हा. हं? अरे पण हा एवढा काला अरे अरे पेंड्या अरे ए अरे हसतो कशाला अरे हसू नको रे, रडू काय ह्याच्याकडे बघ ना काला ना गोरा अरे त्याचं काय माहितीये काय त्याच्या आयशी वाजत होतं थंडीचे दिवस पण हा एवढा कसा काला अरे का सांगता थंडी दिवस होतं ना तर रात्री त्याची समोर झाली हो ना असा झाला काला काय समजू हवामान काय अरे अरे आपली गाय हरवले हसू दे रे हे हा हसू दे ह्याला काय लाज व्हायचं स्वरूप नाही अरे बघितलं होय 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 अरे बघितलं पेंड्या काय म्हणून ह्याला कुठे न्यायला म्हणत नाही नाही ते काय हा चहा चौकात न्याला तर वासाला लाच काढेल नाही ते काय लाज शरम नाही काय नाही अरे वाकड्या चहा चौकात न्याला तर लोक बोलली पाहिजेत बोलली पाहिजे अरे पोरं चांगली हाय चांगली आहे पोरं शिकणी हाय चांगली आहे माझं पोरं गोंडस हाय गोंडूस आहे माझं. अरे मग तुला कुठे न्याला ते काय काय बोलला काय समजू अरे होय त्यासाठी ठेवलं ना तुला ताक काढायला हं? अरे होय हे सुदाम्या आम्ही ह्यासाठी ठेवला हा माझा बरोबर उठवतो काय उठवतो अरे मला झोपेतून बरोबर उठवतो नाही, मग इकडे नाही तिकडे बरोबर उठवतो मग होय थांब काय समजवला माझा बाबूचा अरे कसा असला तरी माझा तो सोन्याचा तुकडा आहे नराचा माझा तू काय झाला माझा तो वाकडी आहे हाय काय अरे पेंड्या तुम्हाला मी कशाला बोलवला माझी गाय हरवली म्हणून बोलवला आणि तुमचा काय चाललाय जाऊ दे तुझी काय कुठं आहे हा बघ हा आत्ता आहे ना आता मला अरे ती काली मुली गाय अरे होय होय दिसली का तुला आता काय जीव द्यायला तो उडत जीव द्यायला तो अरे पेंड्या त्याला कुठून आणलास जाऊ दे आता भेटला तर आणला उचलून जिथून आणला तिथून झोपून येतो आपण असू दे असू दे मग काय झालं तर माझा काळजी येतात अरे मग जाऊ दे तू आम्हाला बोलवली कानाला बोलावं म्हणून काय बोलवलीस आम्हाला तू अरे होयच पेंड्या
आता काना येतच असेल आपल्यासोबत खेळायला. येत असेल काय? कुठं आहे म्हणजे दिसत तर नाही ना. तेव्हा तुम्ही आलात, आम्ही धन्य झालो बघा. होय 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 होय. आता काय बरोबर येईल हा? सुदामा, एक नवीन कामगिरी आणली आम्ही. झाला काम झालं आपला. कामगिरी आली कामगिरी. अरे 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 ऐका तर ना, काय बोलताय? कामगिरी बोलला. अरे धीर धरा. आधी झोकीत काय ते विचारणार नाहीत का तुम्ही? तेव्हा ती पण आहे आम्ही तुमची सवंगडी. आम्हाला कसली भीती? होय तुम्ही जे सांगाल तेच आमच्यासाठी आदेशीर्ष. मग गड्यांनो, जोखीम पण तेवढीच मोठी आहे. आपण जे आता करणार आहोत त्याने खुद्द मथुरा नरेश क्रोधित होणार आहे. म्हणजे काय करायचं काय आहे? तुम्ही फक्त आणि फक्त गोकुळातून मथुरेला जाणाऱ्या दही दुधाचा व्यापार थांबवायचा. एवढाच ना. आता हा आमचा काय काल्या पण करू शकतो. चला रे. टाका मगा. नाही 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 नाही. आता मावशीला बघा. जागा बघा. आता मावशीला बघा. कामगिरी पत्ते करू. ठीक आहे, येतो. खाना, खरी हा व्यापार थांबवण्यात आपण यशस्वी झालो. खरी मथुरेत सुराज्य निर्माण करायला आपल्याला जावंच लागेल ना. हो दादा, आपल्याला जावंच लागेल. पण अजून ती वेळ आली नाही. माझे जन्मदाता माता पिता आजही तिकडे कारागृहीत बंदी आहे. महाराज उग्रसेन यांना काळ कोठडी दिली आहे. या सर्वांना या मुक्तातून बंद करायचं आहे दादा. या बंधनातून मुक्त करायचं आहे. खाना, पण आपण आताच मथुरेत जाऊन त्यांना मुक्त नाही करू शकत का? दादा, मनावर नियंत्रण ठेवून भावनांना ताब्यात ठेवणे हे तितकेच महत्वाचे. वेळ ही सर्वशक्तिमान आहे. काल कोणाला कधी आणि कसा रंग दाखवेल हे सांगता येत नाही. हो का? तू म्हणतोस ते बरोबर बोलतो आणि तुझ्या युक्त्या चुकणार नाही ह्याची मला खात्री आहे. दादा, कंसाच्या पापाचा गडा हा आता भरला आहे. कर्माने आणि धर्माने आलेलं मरण हे आत्म्याला मुक्ती बहाल करते. या कंसाचा नाश हा अटल आहे. हो, या कंसाचा नाश हा अटलच आहे.
काय ग सयांनो, आपण बाजाराला चाललो खऱ्या, पण बाजाराला जायचं कसं? जायचं कसं म्हणजे? अगं जायचं कसं म्हणजे बाजाराला जाताना त्या कानाच्या तांब्या चौकडी येतील आपली वाट अडवायला, त्यांची नजर चुकवून कसं जायचं? बाई बाई बाई, केवढा मोठा प्रश्न, बाजारात जायपर्यंत सुटणार नाही. अगं राधिके, इकडे ये बघू. अगं त्या हिराची मावशी आहे ना, आपण तिला बोलावू आणि तिच्यासोबत जाऊ बाजाराला. काय ग हिरा, ह्या दोघी काय पुटपुट करतायत? काय माहिती आता ही सुंदर राधिकेच्या डोक्यात काय भरते. एकतर या दोघी पण अर्धावट. काय ग राधिके, झालं का तुम्हा दोघींचं? अगं चंद्रिके, ही सुंदरा बोलतेय आपण हिराच्या मावशीला घेऊन जाऊ बाजाराला. काय? त्या थेंडी सोबत मी येणार नाही. का ग, असं काय झालं? अगं ती थेरडी बाजारात जाताना नुसती वच्चा 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 भांडत असते माझी. अगं राधिके, पण मावशीशिवाय आपला बाजार होणार नाही, आणि आता मावशी आली की ह्या दोघी एकमेकींना सोडणार नाही. अगं हिरा, तू जरा शांत बसतेस का? बघ बाई, मी शांत बसते. जर त्या थेरडीने जास्त वटवट केला ना, तिचे दोन दात आहेत ना अशीच तोडीन मी. अगं पण का ग, ती मावशी आहे ना तुझी. काय सांगू ग, ती ना खूप भांडते माझ्याशी. मी तिला बोलते जरा शांत राहा, तरी माझ्या अंगावरती भांडायला येते नुसती. तुम्ही गप्प बसा ग. सुंदरे, मी काय म्हणते, तू आवाज देतेस का मावशीला? मी हाक मारू म्हणतेस? माझ्या हाकीला ती हो तरी देईल का? तिच्या कानांना मोठा द्यावा लागतो. काय? अगं मोठा आवाज ग. बरं बरं, दाखव मग बघू तुझा. काय दाखवू बोलतेस? अगं चावट पोरी, दाखव बघू तुझा आवाज, बघू कुठपर्यंत जातो ते. अगं ए चंद्रिका, हा एक नमुना आहे तो पास झाला, दुसरा कशाला बोलवते? भांडी आपटून घ्यायला? तू जरा गप बस ग.
बरं बरं, मी मारते मावशीला हा. मावशी, अगं ए मावशी. खूपच मोठा आहे ग तुझा. अगं काय? अगं चावट पुरी, तुझा आवाज खूपच मोठा आहे. नुसते चावट विचार भरले तिच्या डोक्यात. अगं ए हिरा, त्या इकडे ये. आपण मावशीला आवाज देऊया. बर. हो हो, चला. मावशी, अगं ए मावशी. मावशी, अगं ए मावशी. थेरडे, अगं ए थेरडे. थेरडे, अगं ए थेरडे. अगं राधिके, हिचं काय ग? अगं ही बघ ना, आपण इकडे मावशीला आवाज देतोय आणि ही भया बाई तर काय करते. अगं अगं तारा, आपण आवाज ह्या बाजूला देतोय आणि तू तिकडे कोणाला देतेस? ग म्हातारीला. ते सगळं जाऊ दे ग. हा. आपण मावशीला आवाज देऊया. रविराज डोक्यावर आले. आता आपण घेतलेला माल विकणार कधी? गवळ्याची पोर बाजाराला गेली आणि माल विकताच घरी आले. असं आतापर्यंत झालेलं नाही. त्याच्यामुळे आपण आता मावशीला आवाज देऊया. हो ना राधिके? हो हो हो. मावशी, अगं ए मावशी. हाय मी, हाय हाय. मावशी, अगं ए मावशी. कोण ग कोण? अगं गवळ्याच्या पोरी ग, तू ये बघ आधी. अगं ए म्हातारे, ये ग लवकर, बाजारात जायला उशीर होतोय. ए सुलसुलिया, थांब, आला. मला तेडी बोलतेस काय? टाकता तुला. अजून तरणी मी हाय. अग बाय 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 बाय. अजून तरणी मी हाय. मावशीला या म्हातारी बोलायचं नाय. मावशीला या म्हातारी बोलायचं नाय. हे अजून तरणी मी हाय. अग बाय 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 बाय. अजून तरणी मी हाय. मावशीला या म्हातारी बोलायचं नाय. 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 काय सांगू बाई माझे पडले गजात. वाकली ती कंबर आणि गेला यवात. वाकली ती कंबर आणि गेला यवात. वाकली ती कंबर आणि गेला यवात. कानाचे पडदे गेले काल गेले आत. हाता पायानी माझ्या सोडली साथ. हाता पायानी माझ्या डोळ्यानी दिसत नाय. बाय 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 बाय. डोळ्यानी दिसत नाय. मावशीला या म्हातारी बोलायचं 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 नाय. वय माझे झाले आली वयाची साठी. पिकले ग केस
आली हातात काठी दुधलाय गुडघात्याची सरकले वाटी दुधण्याची साडेसाती लागले पाठी दुधण्याची साडेसाती लागले दुधण्याची साडेसाती लागले पाठी चोरत संपलेला नाही बाय 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 चोरत संपलेला नाही मावळती लाया म्हातारी बोलायचं 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 नाही अजून करणी मी हाय बाय 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 अजून करणी मी हाय मावळती लाया म्हातारी बोलायचं नाही 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 बाजारा जायचा हाय बाजाराला येताव काय भटक भवानी हाय अगं बाय 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 भटक भवानी हाय या थेरडीला म्हातारी म्हणायचं नाही 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 सुचल्या मला भेट हो मला हो या फक्त तुला बघितलंच राधिके ही थेरडी अशी ठुमकत ठुमकत आले आणि बाजार खाताना बघ कशी होईल ती आणि आता घाट चढताना बघ कशी हातात गेलती काय काय ग काय मी आहे अगं आता ठुमक्यात आली आहे घाट चढताना तिच्या हातात काठी लागेल ना अगं काठी कशाला आपण तिच्या हातात बांबू देऊ का? अगं मावशी दमलीस काय दमली असशील ना उधळून नाही. उधळून, उधळून. नाजूक नार आणि खाई चापकाचे मार तू अगं हे सटवे तू जावा दिस ना मला तू जावा दिस ना मला ए, मी कशाला आवाज देऊ तुला ए, आजकालच्या पूर्ण संस्कार म्हणजे हे कळतच नाही कोणाशी कसं बोलायचं कसं वागायचं तू आधी बाई आहेस का माणूस आहेस हे आधी ठरवून घे मी बाई माणूस पण थांब तू इथं कशी तू इथं कशी ए सुद्धा ही इथं कशी तू इथे कशी? तू इथं कशी अगं, तू इथे मला कशी? आवडेल. माझा हात इकडे आहे. तू सोड. तू माझं सोड. तू माझं सोड. ए, तुम्ही दोघी थांबा गं. तुम्हा दोघींचं सोडलं तर धरायचं कोणाचं हे हिरा हा? घे हिला चल, मावशी. ऐक, ऐक. अगं चंद्रिके बघितलंस का थेरडीची करामत ती बोलली होती ती थेरडी आली ना मोठा मोठा दे आता दिलं ना बुडाला जगतोय डोंगर विजवाला पलतोय ए मला आवरा ग इथे काय खरं नाही आता मला आवरा ए तू गप्प बस हा? काय काय तू गप्प बस तू गप्प बस राधिका हिला समजून ठेवी अशी वाचायचं भांडत असते माझी तू भांडते मग ए बिटुकली मी ना भांडत तुझ्याशी हे थेरडे मला मी तुला बोलायचं नाही ना तुझा पण निकाल लावता लाव स्वाहा ही म्हातारी काय करते अगं ही मूठ मारते ही अशी काय मूठ मारते आणि हातात काय घेते अगं सुंदरा तू तोंड आधी बंद कर ग अगं राधिके तू जरा ना हिच्यापासून दूरच राहा लांबच ठेवा ही ना जाऊ
अगदी त्याच्याबद्दल काय बोलायचं? चालेली लांबच राहायचं माझ्यापासून. हो राहते लांबच. कळला ना? हो कळलं. हा. ए हिरा मावशी दोघी जरी शांत राहा. हा हा काम नाही घाम आणि उड्या आगायला का मला सांगते. बघितलात ना पोरींनो, ही मावशी किती चावट आहे ते, आणि तुम्ही सगळ्याजणी मला बोलता. चावत चावत मला नको सांगू. 12 लुगडी आणि सदा उघडी मला सांगते. बघितलं चंद्रिके, उदारीचं पोत आणि सव्वाहात्रीचं. आता अरे चुपटा काढून पहिले अंगात काय बघायचं. चुपटा काढून बोल. मावशी मावशी थांब ग, जरा श्वास तरी घे. हा मग तिला सांग कधी पण उठायचं आणि खांदवर सुटायचं. तिला सांग. ए मावशी जरा गप्प बस. हा तू बोलतोस म्हणून थांब. अगं आपल्याला बाजाराला जायचंय ना, उशीर होतोय. होई ना? मग बाजारात जायचंय ना? मग हा बघा हा घेतला गाठुडा आणि चालला बाजाराला. अगं अगं म्हशी मला कुठे नेशी? अगं अगं म्हशी मला कुठे नेशी? तुम्हाला म्हैस बोलीस? तुम्हाला म्हैस बोलीस? म्हैस बोलीस? शिवार का मधल्या रस्त्याला तलाव दिसतो माहिती काय? कुठं कुठं मावशी? का बघ तिथं मधल्या रस्त्याला तलाव. हा, दिसला दिसला. त्या तलावात तुला जाताना नाही डुंबूर मारला ना तर नावाचे मावशीने. मावशी अगं हे पोरीनो, आता मला पकडा. ए, अगं मावशी काय चाललंय तुमचं? मला ना असं हातात घेऊन जायची सवय नाही. ए मावशी काय ग काय? काय काय? काठी काठी. अगं मावशीला कमरेचा त्रास आहे म्हणून तिला हातात काटे लागते. बरोबर तिला घालला. हे राहते की त्यात छोटासा गाणा घे मस्त थोरला उडत जाऊ बाजाराला. काय ग बाई मावशी, करून करून मागलीस पण देवपूजेला नाही लागलीस. अगं राधिके, तूच एखादं छानसं गाणं घे बघू. अगं मावशी काय? तू म्हणतेस का एखादं गाणं? मी नाही माझ्या काय जमायचं. अगं मावशी तू बोलतेस ना दूरला परत जाऊ, त्या घाटात पडलीच नाही म्हणजे झालं. तुम्ही दाखवा मी बघता. काय ग मावशी काय दाखवायचंय? काय म्हणजे? म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान, उंदराचा शेपू, उंटाची मान आणि माझ्या नवऱ्याच्या आईची. माझ्या नवऱ्याच्या आईची गाणी आहेत जुनीवाली. अगं मग तसं बोल ना. ते सांगताय माझ्या नवऱ्याची झाली सासू ती गाणी होती. मग एक बोल ना त्यातला. अगं मावशी असं म्हणतेस, मग मग तुझ्या सासूचं एखादं जुनं गाणं म्हणतेस का? घेऊ हो लग्नाचं आहे. चालेल चालेल. चालेल ना? हो या बसा. हो हो बस. बसलो. बसली हो? मागणं बोला. बोलता डोंगर हिरवा हिरवगार नाही कोणाचा आधार. का बाबा दिली मला त्या डोंगराचे हार. का बाबा दिली मला त्या डोंगराचे हार. का बाबा दिली मला डोंगराचे हार. का बाबा दिली मला डोंगराचे हार. बापले की दादा नवरा तिथला ठेकेदार म्हणून पोरी दिली तुला त्या डोंगराचे हार. म्हणून पोरी दिली तुला त्या डोंगराचे हार. बाबा दिली मला डोंगराचे हार. बाबा दिली मला डोंगराचे हार. मावशीसाठी खास आमचे चाहते विनायक हंबीरांकडून रिक्वेस्ट आलेली आहे की मावशीनी त्यांच्यासाठी खास उखाणा घ्यायचा आहे. जुनी आठवण झाली म्हणून बाकी काय नाही. अगं तुला आठवण आली म्हणून काय झालं? माझी नवी साडी घाण केलीस तू. मला बरबटवून टाकलंस. माझं दुःख तुला काय करणार. जाऊ दे घे ग बाई राधिके गाणं. मी जाता आपला. तुम्ही नाचत नाचत या. थांब जरा, हे पुसू दे मला. पूस सगळे पूस. तुला परत दुःख नाही काय देणार करणार. तुला. कुणाच्या पाठीवर कुणाचे ओझे. अगं मावशी काय?
काय माझ्या पाठीवर ह्या सटवीचे होते. सातवी बोलली ती मला. हा बरं मी घेते हा गाणं. हो हो. रवी राजा आला डोंगरी सोयीपुरने पाजरी आवरून थांबा तर भुया भटका डोळेवरी
सगळे आलात ना ग येता तुमची आहेस ना जागेवर हो हो तू चाल तासभर बरं पटकन. होता. चल चल पोरीनो सांभाळून ग फुलपाडे आले फुलपाडे हा आम्ही आलो ना फुलपाडून भाई 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 बघा बघा किती सुंदर आहेत रे पोरीनो नावा सांगा काना आला का डांबराचा गोळा माझं ना मीरा. हे मला नको मुलगा ठेवू हाती रे मला ना तुला तुला पण डांबराचा गोळा मग मला बाजू बोलले मी नाही तुला बोला त्याला मी मला खोबडं ना ए भाई भाई धावतो नाही भाई भाई मांजर सारखा आडवा येतो मेला. नाव माझं सुंदरा, ही राधिका आणि ही चंद्रिका. वेंके हे भाई जर मुली येतील काय ग? तू नाही तू मावशी बोल. काय बोल होय होय सावकाश भावाला भाई भागा लागला काय बा ए इकडं बघ ना तिकडं काय ए नाही नाही माझं तुझं नाव काय वा मस्त आहे आवाजला आवाजला चालू मस्त आहे माझे गोवा. आवडला आवडला बाई लाला 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 आवडला आवडला मस्त आहे डोळे गेलेत तुझे. हो बा काय पण दिसतोय तुला? मला काय माहिती आयुष्य काय सांगितलं नाही लाल का पिवला म्हणायचं तर जाऊ दे ती कोण आहे? ती पाठीमागे. साडीचा रंग सांग. तुला बोलवतोय जा मोरे पाठवून दे ना तिला नवीन आहे का बोलवते. बाई तारा तुला तर बोलवते. जा मला बोलव मेल्या. ती पण मी आज बोलतीये बाय तुला नाव काय माझं नाव तारा. तारा बाबा तारा दिसायला लागली मस्त मस्त आवडला आवडला चालू मस्त आहे हिरवा 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 वा 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 मला आवडला भाई एक विचारू का तुला हा इच्छा. बघ विचारू अरे इच्छा इच्छा. विचारू माझी नवीन कुठली त्याला दिसत नाही की मी तुला नाही विचारलं तिला विचारला मला विचारू पण नको मला हाय म्हणून नाही विचारला तुझा पण हाय असा गेम नाही येत मला सांगा रे तिकडे तुम्ही वाट चुकलं वा की झोटिंग फिरवला नाही अरे सुद्या एवढ्या लवकर लिस्ट सोडलीस नाही गे मावशी मागच्या वेळेस राधेच्या बाजू होतास आता कृष्णाच्या अगं नाही गे मावशी मग कानाने आम्हाला आदेश दिलाय काय मथुरेचा बाजार करायचा नाही पुरीनो यांचं काय ऐकू नका तुम्ही चला अगं मावशी इकडे बघ. काम करा ह्या दोघांना घ्या आणि घ्या तू पण ये आणि ह्यांना सुदामा अरे सुदामा अरे 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 हेमना वाटतं या गोपिकांनी चांगला झोप दिलाय हो तर दिसतेच ते अरे तू माझा काना बरं झालं तू आलास तर तूच घे या गवळ्यांचा समाचार ठीक आहे सुदामा तू ये मग सयानो अजून आपण इथेच. हो इथं जाऊ हो ना कानाची मंजूळ बासरी कानावर आली की वेळच थांबते. तू
आलास? माठ चोरायला, दही दूध पळवायला? ग मावशी, तुम्हाला विचारणार नाहीस मी का आलो ते? हो गाना, तुला सांगावंच लागेल. तुझे ठरवलं आहेस का आज या भोल्या बाबड्या गोपिकांना सांगूनच टाक. आला आला माझ्या बुंदीचा लाडू आला. काय रे बाबा, काय सांगणार आहेस मला? अगं मावशी, हे दही दूध या गोकुलातून त्या अत्याचारी कंसाच्या मथुरेला जाणार नाही. तुम्ही गोपिका त्या मथुरेला जाऊ नका. त्या कंसाने तिकडे छळ कपाट करून महाराज उग्रसेन यांना बंदी बनवला आहे. तिथला राहक हा नैतीला त्रास देतोय आणि सर्व काही आपण थांबवलंच पाहिजे. यासाठीच सर्व. पूर्ण ऐकलंच ना? आजपासून बाजार बंद. त्या कंसाला चांगली चक्कर घडूया. हो मावशी, तू बोलतेस तसंच करू. कान्हा, तुझ्या बासरीचे सूर जसे गोड तसे तुझे शब्द पण गोड. नक्की सांग कान्हा, कोण आहेस तू? चंद्रिके, अगं ह्याच्या या बाललीला ह्या अखंड गोकुळाने पाहिल्या. या यमुनेच्या डोहातील काल्याच्या फणावर केलेले ते नृत्य तू तू विसरलीस? अगं कंसाचा पाठवलेला हा प्रत्येक राक्षस हा जन्मातून मुक्त केला. तो हा ना, हा पर्वत, हा गोवर्धन पर्वत फक्त तरंगलीवर उचलून साऱ्या गोकुळवासींचं संरक्षण केलं. हो हा गाणा. तू ह्या गाण्याला तू समजली नाहीस कोण आहे? कान्हा, माझ्यासारख्या या भोळ्या भाबड्या गोपिकांना नेहमीच प्रश्न पडतात, पण या मनाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तर आतापर्यंत कधीच सापडली नाही. हा, तुला सांगावंच लागेल. तुझं अवतार कार्य काय हे तुला सांगावंच लागेल. तू सांग, मी आपल्या सवंगड्यांसोबत तुझी वाट पाहतो. ठीक आहे, चालेल, ये दादा. गवलनींनो, तुम्हाला ऐकायचं मी कोण आहे? मग ऐका तर. युगे युगे मागे सरली भक्ती रूपे माझी उरली. ही पृथ्वी उधरिली कैक दैत्य सहारिली. ऐक सांगतो मी तुला नाना अवतार कला पृथ्वी रक्षणा घेतला माझा अवतार लीला. ऐक सांगतो मी तुला नाना अवतार कला पृथ्वी रक्षणा घेतला माझा अवतार लीला. युगे युगे मागे सरली भक्ती रूपे माझी उरली. ही पृथ्वी उधरली कैक दैत्य सहारिली. युगे युगे मागे सरली भक्ती रूपे माझी उरली. ही पृथ्वी उधरिली कैक दैत्य सहारिली. अवतार पहिला शंका सुराला मारिला दुसरा कुर्म तो धरिला मेरू शिरी सावरीला. मध्य अवतार पहिला शंका सुराला मारिला दुसरा कुर्म तो धरिला मेरू शिरी सावरीला. तिसऱ्या अवतारी राधे वराहरूपी पृथ्वी सावरी. चौथा नरसी अभिराजे हिरण्यकश फुलावारी. युगे युगे मागे सरली भक्ती रूपे
सहावा कोक नाला उतरीला बटू वामन पाचवावरी राजाला वरीला परशु राम तो सहावा कोक नाला उतरीला सातव्या अवतारी राधे प्रभु राम रावण हरी आठव्या अवतारी राधे कंकवादी तुझा हरी युगे युगे मागे सरी भक्ती रूपे माझी उरली ही पृथ्वी उधरली कैक दैत्याचा हारिली ऐक सांगतो मी तुला नाना अवतार कला पृथ्वी रक्षणा दिला माझ्या अवतार लीला ऐक सांगतो मी तुला नाना अवतार कला पृथ्वी रक्षणा दिला माझ्या अवतार लीला युगी युगी मागे सरली भक्ती रूपे माझी उरली मी पृथ्वी उधरली एक दैत्याचा हारिली युगे युगे मागे सरली भक्ती रूपे माझी उरली. सृष्टीचा उद्धार करायला भगवान नारायण अवतरले. खरंच जीवन सार्थकी लागले. पोरीनो, आता बाजाराला येईल. आता आपल्या घरी चला आपण. तू कुठे चाललीस रात? कान्हा, मला माफ कर. मी तुला प्रेमाच्या बंधनात अडकवू पाहत होते. राधे, अगं प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक तरी नाते असे असावे जे केवळ नातं नसावं, ते नात्या पलीकडे असावं. समाजाने किंवा लोकांनी त्याला कितीही नावं ठेवली तरी प्रत्यक्षात ते निनावे असावं. तरी स्पष्ट व्याख्या नसावी, कुठलेही नियम नसावेत, कुठलेही बंधन नसावे. जबाबदारी असावं पण कुठलेही ओझं नसावं. राधे, मीपणा आणि स्वार्थ नसावा. इच्छा, आशा, अपेक्षा यांचं कुठेही ओझं नसावं. स्वातंत्र्य असावा. राग, रुसवा, आनंद, दुःख, समाधान यासारख्या भावनांचा नितांत आदर असावा. कुठेही स्वार्थ नसावा. राधे, कान्हा, तुझी ही शिकवण मी माझ्या मनाच्या शिदोरीत कायम ठेवेन. तुझं अवतार कार्य पार पाडत असताना आता मी कुठेच नसेल. तू आता गोकुळ सोडून मथुरेत जाशील आणि त्यानंतर तुझी द्वारका वसवशील. आणि नंतर गीता आहेच सृष्टीचा उद्धार करायला. पण कान्हा, या सगळ्यात मी कुठेच नसेल म्हणून रडू येतंय रे. नाही राधे, नाही. अगं तुझ्याशिवाय हा कान्हा अपूर्ण आहे. तू आजही आहेस आणि उद्याही असशील कायम माझ्यासोबत. प्रेमाचं प्रतीक म्हणून प्रत्येक जण प्रत्येक वेळी तुझंच नाव म्हणजे राधे राधे म्हणत तुला आणि मला बसताना दिसते. माझे नाव आधी सदैव तुझंच नाव राधे, आणि सदैव राधेचा कृष्ण म्हणून राधाकृष्णाचा उठी राहील. सदैव राधेचा कृष्ण म्हणून राधाकृष्ण असेच उठी राहिले. कान्हा, धन्य झाले मी. फुलले तुला रे मोहना प्रेम रंगी रंगले वेडावटे मला मोहना फुलली ते तुझी वासरी बेधुंद होते मी काळा प्रीत फुली खरी